महाराष्ट्रातून एकच मुस्लिम खासदार होता आणि त्याला पाडण्यासाठी कसा सगळे राजनैतिक पक्ष एकवट झाले होते आणि मला पराभव पत्करावा लागला. आता ही संधी आली नांदेडची, तर मी म्हटलं का नाही आपण एक चान्स घेऊया. पण लोकसभेची पोटनिवडणूक नांदेडमधून लढणार तुम्ही आणि औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर मधून आणखीन एक विधानसभेची निवडणूक लढवणार. हे कसं शक्य आहे? दोन्ही निवडणुका. त्यांना असं वाटतं की नाही, या समाजाचा मत म्हणजे आमची जागीर आहे. ते मुस्लिम समाजाचा असू द्या किंवा दलित समाजाचा असू द्या, की हे जाणार कुठे. औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर ज्याचं नाव झालेलं आहे, तिथे गोपीनाथ मुंडेंचं स्मारक होणार होतं. त्याच्याऐवजी तुम्ही तिथे हॉस्पिटल करण्याचा प्रस्ताव ठेवलात. हे खूपच वेगळं एक इनिशिएटिव्ह तुमच्याकडून आला. काय विचार होता? हो, अकबरुद्दीन अवैसीने काही वक्तव्य केले होते आणि ते एकमेव असे पॉलिटिशियन आहेत देशामध्ये, ते जे वक्तव्य केले होते त्याच्यामुळे त्यांना 4 महिने जेलमध्ये राहावं लागलं होतं. आता तुम्ही अनेक असे मी नेते तुम्हाला सांगू इच्छितो. महाराष्ट्रामध्ये किती एक असे नेते आहेत जे बोलायचं आहे, कोणत्या धर्माचा विषय असू द्या, काही असू द्या, त्यांच्यावर एक दिवसाचीही कारवाई होत नाही. पण देशामध्ये वेगळे कायदे आहे का? MIM ही भाजपची बी टीम आहे असा एक आरोप केला जातो. म्हणजे यांनी हिंदूंचं ध्रुवीकरण करायचं, त्यांनी मुस्लिमांचं ध्रुवीकरण करायचं, असं राजकारण चाललंय असं म्हटलं जातं. मग काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आली औरंगाबादमध्ये, कशाला ते आपला उमेदवार उभे केलं होतं? एक सिटिंग MP होतं ना, मग त्याला पाडण्यामध्ये कुणाचा हात? तुम्ही कोणत्या नंबरवर आले? असंच वक्तव्य नितेश राणेही करत असतात, कोटक वक्तव्य करत असतात. त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून तुम्ही मुंबईमध्ये तिरंगा यात्रा सुद्धा काढलेली होती. तुम्हाला वाटतं की अशा पद्धतीनं प्रतिकार करत राहिलं तर परिस्थिती थोडी बदलू शकेल? कि सभी का खून शामिल है यहाँ की मिट्टी में. ये मुल्क किसी के बाप की जागीर नहीं है. तर चिंता म्हणणं असं आहे की एकूण जो दहशतवाद पोचला गेला या देशामध्ये, त्याच्या मागे मुस्लिम समाज आहे. बऱ्यापैकी अंधश्रद्धा, नंतर हिंसा, या मागे सुद्धा मुस्लिम समाज आहे. नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. आपल्या सोबत आहे MIM पक्षाचे माजी खासदार इम्तियाज जलील. इम्तियाज जलील सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू. महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल बोलणार आहोत, हिंदू मुस्लिम राजकारण, समाजकारण याबद्दल सुद्धा बोलणार आहोत. पण नांदेड लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होतीये आणि ही निवडणूक लढवायचा निर्णय तुम्ही घेतलाय. तुमचा काय उद्देश आहे? सर्वप्रथम तर आरती, आपण हे मुद्दे घेऊन आलेले आहे, प्रश्न विचारणार आहे. हिंदू मुस्लिमच्या बाबतीत बोलू नका, खूप झालेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये तर हेच सगळं चाललेलं आहे. नांदेडच्या बाबतीत हो, मी घोषणा केलेली आहे. ओवेसी साहेबांनी मला सांगितलं होते, तुम्ही बघा काय परिस्थिती आहे. दुर्दैव आहे की तिथे ते पोटनिवडणूक होत आहे. तिकडचे जे सिटिंग MP होते त्यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांच्या मुलाला तिकीट देण्यात आलेला आहे. तर एक तर हे होतं की लोकांमध्ये नाही का, माझ्या पराभवानंतर विशेषकर मुस्लिम समाजामध्ये खूप रोष होता की महाराष्ट्रातून एकच मुस्लिम खासदार होता आणि त्याला पाडण्यासाठी कसा सगळे राजनैतिक पक्ष एकवट झाले होते आणि मला पराभव पत्करावा लागला. आता ही संधी आली नांदेडची, तर मी म्हटलं का नाही आपण एक चान्स घेऊया. कारण देर इज नथिंग टू लूज. कारण विधानसभा आणि लोकसभा एकत्र येत आहे, तर मी विधानसभेचाही निवडणूक लढू शकतो आणि त्याच वेळी लोकसभेचाही निवडणूक लढू शकतो. तर नांदेडच्या लोकांची खूप इच्छा होती की मी आता ही लोकसभाची निवडणूक नांदेडहून लढावी. पण लोकसभेची पोटनिवडणूक नांदेडमधून लढणार तुम्ही आणि औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर मधून आणखीन एक विधानसभेची निवडणूक लढवणार. हे कसं शक्य आहे? दोन्ही निवडणुका. होतं ना, खूप सारे असे नेते आहे की ते 2-2 सीट्सवर निवडणूक लढतात आणि नांदेडच्या लोकांनी मला शब्द दिलेले आहे की साहेब, तुम्ही फक्त फॉर्म भरून जा, बाकी सगळं कॅम्पेनिंग काम जे आहे ते आम्ही करणार आहे. तसंही नांदेडमध्येही आम्ही विधानसभेसाठी सीट्स उभे करणार आहे. तर एका प्रकारे त्यांचा प्रचार तर ते करणारच आहे आणि त्यासोबत माझ्यासाठीही प्रचार करणार आहे. आणि असे अनेक उदाहरण आहे. मला नाही वाटतं की मी काही विचित्र करणार आहे. 4 तासांचा रास्ता हे आहे, डिस्टन्स आहे नांदेड पासून.
तर मी तिथेही जाऊन प्रचार करू शकतो, इथेही करू शकतो. तुम्ही म्हणताय एकीकडे हिंदू मुस्लिम राजकारणाबद्दल आपण बोलूया नको आणि मेनस्ट्रीम राजकारणाबद्दल बोलूया, पण त्याच वेळेला नांदेडमध्ये वसंत चव्हाण यांच्या निधनानंतर आता त्यांचा मुलगा रवींद्र चव्हाण हे उभे आहेत आणि त्यांच्या विरुद्धात तुम्ही उभे राहणार, म्हणजे धर्मनिरपेक्ष पार्टीज मध्येच पुन्हा चुरस होणार, स्पर्धा होणार, हे कसं काय? मी काय सगळ्याचा ठेका घेतलेला नाही आहे. मी राजनैतिक पक्ष एक एस्टॅब्लिश केलेले आहे आणि सर्व राजनैतिक पक्ष आपला स्वतःच्या पार्टीला कशा वाढवता येईल याच्या बाबतीत विचार करतं. मग मी काय घरी बसायचं का? 5 वर्ष आपले लोक मेहनत करतात, कष्ट घेतात, लोकांच्या आंदोलनामध्ये सहभागी होतात, लोकांचा विषय मांडतात आणि निवडणूक आल्यानंतर आम्हाला हे प्रश्न विचारतात, तुम्ही निवडणूक लढल्यामुळे यांचं वोटला नुकसान होणार आहे. मी कुणाचाही ठेका घेतलेला नाही आहे ना, आणि मी तर स्पष्टपणे सांगतो की आम्ही खूप लिमिटेड सीट्स लढणार होतो. महाविकास आघाडीला आम्ही प्रस्ताव दिलं होतं, त्यांना मान्य नाही आहे, तर ठीक आहे, ते आपली ताकद दाखवतील, मी माझी ताकद दाखवणार. पण सर, महाविकास आघाडीमध्ये प्रकाश आंबेडकर सुद्धा सहभागी होऊ शकले नाहीत, MIM आणि महाविकास आघाडीचंही गणित जमलं नाही, याची काय कारण आहे? काय आहे की मला स्वतःला असं वाटतं की त्यांना असं वाटतं की नाही, या समाजाचा मत म्हणजे आमची जागीर आहे. ते मुस्लिम समाजाचा असू द्या किंवा दलित समाजाचा असू द्या, की हे जाणार कुठे. आणि आम्ही तर त्यांना भीती दाखवणार, भारतीय जनता पार्टीची कधी भीती दाखवणार, कधी शिवसेना आली तर असा होणार, कधी नरेंद्र मोदींचा भीती दाखवणार आहे. आता तुम्ही महाराष्ट्राची राजनैतिक परिस्थिती बघितलं तर पॉलिटिकल कंपल्शन होतं किंवा त्यांच्या सगळ्यांचा एक वेस्टेड इंटरेस्ट होतो. शिवसेनेचा जन्म कशामुळे झाला होता की त्यांना काँग्रेस नाही पाहिजे होते, ते कट्टर काँग्रेसचे विरोधी होते बाळासाहेब ठाकरे. आज त्यांच्या सोबत गेलं ना. काँग्रेस कधीही यांना हायली कम्युनल पार्टी म्हणून संबोधित करायचे, एकत्र आले ना. मग राष्ट्रवादी काँग्रेस, ते तर राष्ट्रवादाची बात, पॉलिटिकल कंपल्शन होतं. आणि दुसऱ्या साईडला बघितलं तर भारतीय जनता पार्टीचे जे मोठे नेते होते, प्राईम मिनिस्टर सुद्धा नरेंद्र मोदी साहेब, छवी काय आहे की खूप स्वच्छ प्रतिमेचे पंतप्रधान आहे. त्यांनीच देशाला हे सांगितलं होतं ना की राष्ट्रवादी काँग्रेस नॅशनली करप्ट पार्टी. मग अजित पवार, सिंचन घोटाला, त्यांचं भाषण आहे, त्यांच्या शैलीत बोलू का? सिंचन घोटाला, खनन घोटाला, मला माहित नाही होतं महाराष्ट्रात असून सुद्धा की अजित पवारांचा काही खनन घोटाला पण आहे. सिंचन घोटाळ्याच्या बाबतीत माहित होतं, पण हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना देशाला सांगितलं त्यांनी की अजित पवार का सिंचन घोटाला, खनन घोटाला, बैंक घोटाला, 70,000 करोड का घोटाला घेतलं. स्वच्छ प्रतिमेचे. मग देवेंद्र फडणवीस साहेबांचं भाषण आपल्याला माहित आहे का की हमारे हाथ में लगने दो अजित पवार को, चक्की पीसिंग, चक्की पीसिंग, चक्की पीसिंग. मग चक्की काय? डेप्युटी चीफ मिनिस्टर. पण अशामध्ये तुम्ही जसं म्हणताय तसं पर्यायी पक्षांची भूमिका महत्वाची आहे, पुरोगामी विचाराच्या उमेदवारांची भूमिका सुद्धा महत्वाची आहे. तुम्ही मनोज जरांगेंना भेटलात आणि मनोज जरांगे तर फक्त मराठा नाही, ओबीसी, दलित, मुस्लिम असं एक समीकरण जुळवू पाहतात. मराठवाड्यामध्ये या समीकरणाचा काय फायदा तुम्हाला होऊ शकतो? 100% काय आहे की मी त्यांना भेटलं नसतं की ते फक्त एका समाजाच्या बाबतीत बोलले असते. तर कारण त्यांनी अनेकदा हे सांगितलेले आहे की हमारे को सबको साथ में लेकर अलग अलग और आम आदमी को हमको ऊपर उठाने का है करके. म्हणजे तेच डाकू जे बसलेले आहे, डाकू बोलतो मी, त्यांना सोडून आपण सामान्य लोकांना कसा विधानसभेपर्यंत पोहोचू शकणार आहे. ते त्याच्यामध्ये शेतकरी असू शकतं, त्याच्यामध्ये महिला असू शकतं, त्याच्यामध्ये एक सामान्य दलित समाजाचा माणूस असू शकतो, मराठाचा असू शकतो, ओबीसीचा असू शकतो, मुस्लिम समाजाचा असू शकतो, की जे प्रामाणिकपणे काम करणारा आहे. आता जरांगे पाटील कोण आहे? त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे की काही मतलब पॉलिटिकल बॅकग्राऊंड आहे का त्यांच्या? फायनान्शियली खूप रिच आहे. दुसरे मराठी नेत्यांसारखे एज्युकेशन बॅरन आहे का? कॉपरेटिव्ह सेक्टर्स त्यांच्या हातात नाही. एका सामान्य माणूस आहे, एका लहानसा गावातला, पण त्याची प्रामाणिकतामुळे त्यांच्या अनेक समाजाचे लोक त्यांच्या मागे आज उभे आहे.
हे एक खूप पॉझिटिव्ह साईन मला दिसतं. मनोज जरांगेंच्या मागे जशी लोक आहेत तसं तुम्ही जेव्हा राजकारणामध्ये प्रवेश केला 2014 मध्ये आमदारकीसाठी मग खासदारकीसाठी, तुमच्याकडे महाराष्ट्रच काय पूर्ण देशच फक्त मुस्लिम उमेदवार मुस्लिम लोकप्रतिनिधी असं बघतच नाही. पूर्णपणे पुरोगामी विचारांची तुमची परंपरा आहे. औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर ज्याचं नाव झालेलं आहे, तिथे गोपीनाथ मुंडेंचं स्मारक होणार होतं. त्याच्याऐवजी तुम्ही तिथे हॉस्पिटल करण्याचा प्रस्ताव ठेवलात. हे खूपच वेगळं एक इनिशिएटिव्ह तुमच्याकडून आला. काय विचार होता? अगदी मी तुझ्यासारखा एक पत्रकार होतो, 24 वर्ष पत्रकारिता केलेली आहे आणि राजनीतीमध्ये जे घाणेरडी एक राजनीती आपल्याला महाराष्ट्रामध्ये बघायला मिळत आहे त्याचं उदाहरण एक देतो की समजा आज जालना रोड औरंगाबादमध्ये नाही का सगळ्यात प्राईम सगळ्यात जास्त महाग लँड कुठे अवेलेबल आहे तर जालना रोड, तर कमर्शियल व्हॅल्यू आहे. तिथे मला सांगण्यात आलं की आपण एक गोपीनाथ मुंडे साहेबांच्या स्मारकासाठी सरकारी जमीन दिलेली आहे. मग मी जेव्हा आमदार होतो तर त्यावेळी एक फाईल माझ्याकडे आली आणि त्याच्यामध्ये असं होतं की 200 बेडच्या हॉस्पिटल इथे उभे करायचं आहे आणि मागच्या 4 वर्षापासून तिथे लँड मिळत नाही होते, गव्हर्नमेंट लँड हॉस्पिटलसाठी मिळत नाही होते. मग मला एक हे आलं की बाबा स्मारकसाठी त्यांनी 7 एकर जागा दिलेली आहे, मग हॉस्पिटलसाठी त्यांना 2 एकर 3 एकर जागा का मिळत नाही आहे करके. म्हणजे कुणाच्याही हे नाही होतं, कुणालाही त्याचं गांभीर्य वाटत नाही होतं. मग मी अनेक प्लॅटफॉर्मवर हे मुद्दा उपस्थित केला, कोणी ऐकायला तयार नाही होते. उलट मला इतकं शिव्या द्यायचे लोक, मी काय सांगू की गोपीनाथ मुंडे साहेब लोकनेते होते, मी त्यांचा खूप आदर करत, चांगले मित्र होते आमचे. तर इतके शिव्या द्यायचे की तुला कळतं का, तू कशा आमच्या नेत्याचा विरोध करत आहे करके. मग कोणी जेव्हा ऐकलं नाही मग मी हायकोर्टामध्ये गेलं, एक PIL फाईल केली आणि हायकोर्टाला पटवून दिलं मी की माझ्या शहराला एक हॉस्पिटलची गरज आहे, स्मारकाची गरज नाही आहे, पुतळ्यांची गरज नाही आहे. हायकोर्टाने खूप गांभीर्याने ते दखल घेतली आणि आज मला या गोष्टीचा अभिमान आहे. मी आज खासदार नाही आहे, लोकांनी मला पाळलं, तर तरी सुद्धा त्या ज्या जागेवर एक स्मारक उभे राहणार होते त्याच जागेवर आज 400 बेडचे हॉस्पिटलचं काम सुरू आहे आणि 2025ला त्याचं उद्घाटन होणार आहे. इम्तियाज जलील खासदार असो नसो, राहिला नाही राहिला, पण अनेक वर्ष लोक त्या हॉस्पिटलमध्ये जाताना हे माझ्या बाबतीत बोलतील की एक खासदार होता आमच्या जिल्ह्यातला की त्यांनी इकडचं स्मारक कॅन्सल करून घेतला आणि तिथे, आणि मी त्याच्यानंतर सरकारला पत्र पाठवले, आता तुम्ही त्या हॉस्पिटलनं नाव गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नावाने द्यायचं असेल द्या. खूपच चांगला तुमचा निर्णय होता. पण तुम्ही पुन्हा पुन्हा महाराष्ट्रातल्या राजकारणाचा उल्लेख करताय, जातीपातीचं राजकारण, धर्माचं राजकारण, हे सगळं आहे. तुमची पार्टी सुद्धा MIM म्हणजे तुमच्या पार्टीमध्येच एक मुस्लिम संप्रदायाचं एकत्रीकरण आहे, तुमचा उद्देशही तो आहे. पण तुम्हाला असं वाटतं की जात धर्म याच्या पलीकडे जाऊन आता राजकारण करायची वेळ आली? बघा ती MIMला महाराष्ट्रामध्ये काही स्कोपच राहिलं नसतं. जे सो कॉल्ड सेक्युलर पार्टीज आहे त्यांनी मुस्लिम समाजाचे अनेक वर्षापासून मत घेऊन ते इतके मोठे झालेले आहे. पण मुस्लिम समाजाला तुम्ही प्रतिनिधित्व देत आहे का? नाही देत आहे. म्हणजे हेच उदाहरण आहे की आज लोकसभेमध्ये महाराष्ट्रातून एकही मुस्लिम कॅन्डिडेट त्यांना चांगलं दिसत नाही. पूर्ण महाराष्ट्रामध्ये 48 लोकसभा सीट्स पैकी एकही नाही, तिकीटही नाही दिले एकांनाही. विधान परिषदेची जेव्हा वेळ आली तर आज महाराष्ट्राची विधान परिषद मुस्लिम मुक्त झालेली आहे. तुम्ही एक चांगला तुम्हाला कार्यकर्ता भेटत नाही, शिकलेला कोणी माणूस मुस्लिम समाजातून भेटत नाही का तुम्हाला, का फक्त फुकटाचे तुम्हाला मतदान पाहिजे. ते म्हणून लोकांमध्ये जेव्हा हे चीड निर्माण होण्यास सुरुवात झाली मग MIMची एंट्री झाली. आता आम्ही MIM हो मुस्लिमांचे मुद्दे आम्ही घेतो कारण दुसरे कोणीही घ्यायला तयार नाही आहे. याचा अर्थ हे होत नाही की आम्ही दुसऱ्या समाजाचा मुद्दे घेत नाही आहे. आता एक उदाहरण देतो, आदर्श घोटाळा जेव्हा इथे झाला, गोरगरीब लोकांचे हजारोंच्या संख्येने 54-55 हजार लोक आहे, त्यांचे पैसे कोट्यवधी रुपये लुबाडून ते फरार झाले होते. लोकांचे आयुष्यभरची कष्टाची कमाई होती. 99.9% जे लोक आहे ठेवीदार ते नॉन मुस्लिम आहे. मी कधी त्यांना विचारलं नाही की तुमची जात काय आहे, कारण
आणि महाराष्ट्रात नाही, देशात पहिली ही पतसंस्था झालेली आहे माझ्या आंदोलनामुळे, की आज लोकांना पैसे परत मिळण्यास सुरुवात झालेली आहे. देशातली एकमेव पतसंस्था आहे ही. तुमच्याशी बोलताना मला अटल बिहारी वाजपेयींची आठवण झाली की वाजपेयी असं म्हणायचे की लोक असं म्हणतात की वाजपेयी आदमी अच्छा है लेकिन पार्टी अच्छी नाही है. तर तुम्ही आता MIM चे खासदार आहात आणि तुमची पार्टी असदुद्दीन ओवेसी, अकबरुद्दीन ओवेसी हे कडवट मुस्लिम विचारासाठीच ओळखले जातात. आणि नाही अशा पार्टीचा नाही, एक नाही, उमेदवार मी- मी- लोकप्रतिनिधी तुम्ही आहात, तर तुमच्या पुढे आव्हानं नाहीयेत. नाही, मी आपल्याला दुरुस्त करतो. असदुद्दीन अवैसीच्या बाबतीत तुम्ही मला सांगा की काय कडवट ते बोलतात. कोणत्या आधारावर तुम्ही सांगतात की असदुद्दीन अवैसी जे पार्टीचे प्रमुख आहे, अध्यक्ष आहे, हो, अकबरुद्दीन अवैसीने काही वक्तव्य केले होते आणि ते एकमेव असे पॉलिटिशियन आहे देशामध्ये, ते जे वक्तव्य केले होते त्याच्यामुळे त्यांना 4 महिने जेलमध्ये राहावं लागलं होतं. आता तुम्ही अनेक असे मी नेते तुम्हाला सांगू इच्छितो. महाराष्ट्रामध्ये किती एक असे नेते आहे जे जे बोलायचं आहे, कोणत्या धर्माचा विषय असू द्या, काही असू द्या, त्यांच्यावर 1 दिवसाचीही कारवाई होत नाही. मग देशामध्ये वेगळे कायदे आहे का? नाही, पण महिला आरक्षण विधेयक जेव्हा आलं तेव्हा असदुद्दीन ओवेसींनी MIMनी वेगळी भूमिका घेतली जी पुरोगामी नाहीये. नाही, आपण हे मुद्दा समजायला पाहिजे महिला होता. आरक्षणाला विरोध महिला केला. नाही, आम्ही विरोध केलं नाही. हेच आहे ना की मीडिया की हमसे इतनी मोहब्बत है की 550 में से उनको सिर्फ 2 ही लगे. आम्ही काय म्हटलं होतो, आमचा विरोध कशासाठी होतं की तुम्ही जेव्हा महिलांच्या बाबतीत, रिझर्वेशनच्या बाबतीत बोलणार होतो, तर ते कोणती महिला लोकसभेमध्ये यायला पाहिजे होते याचं स्पष्टीकरण द्यायला पाहिजे होतं. लोकसभेची नवीन इमारतीच्या बिल्डिंग जेव्हा उद्घाटन होत होता, तर त्यावेळी आमची देशाची जे राष्ट्रपती आहे, प्रेसिडेंट ऑफ इंडिया आहे, जी ट्रायबल महिला आहे, तिचं घर जे आहे ना ते लोकसभेच्या वॉकिंग डिस्टन्स वर आहे, तिला आमंत्रित करण्यात आलं नाही होतं. नाही कसा तुम्ही मग महिला आरक्षण विधेयक नाही मी तेच बोलतो ना मी. मग तुम्हाला त्या दिवशी कंगना रनौतला इन्व्हाइट करणं हे तुम्हाला चालतं आणि मुर्मूला, आमची जे राष्ट्रपती आहे, ट्रायबल आहे, तिला तुम्ही इन्व्हाइट करणार नाही. मग आमचा विरोध जे होता ना की तुम्ही सांगायला पाहिजे होतं की तुम्हाला लोकसभेमध्ये हेच कंगना रनौत सारखे महिला पाहिजे असेल तर आम्ही विरोध करणार. तुम्ही हे सांगा की किती मुस्लिम महिलांना तुम्ही पाठवणार, किती दलित महिलांना तुम्ही पाठवणार रिझर्वेशन देऊन, तुम्ही किती ओबीसी महिलांना, त्याच्यामधला जे रिझर्वेशनचा मुद्दा आहे महिलांसाठी 50%, त्याचा ब्रेकअप. आणि दुसरं म्हणजे विशेष 5 दिवसाचं अधिवेशन बोलवले होते, कशासाठी? 2024ला तुम्ही ते इम्प्लिमेंट करणार होते का? नाही करणार होते. फक्त पॉलिटिकल मायलेज घेण्यासाठी ते विशेष 5 दिवसाचं अधिवेशन बोलवण्यात आलं होतं. विधेयकाची वाट कशाला बघायची? आता तुम्हाला विधानसभा लढताना तुम्हीही महिलांना उमेदवारी देऊ शकता, महिलांना देतो ना, उमेदवारी मी देऊ शकता. देणार आहे. आपण इच्छुक असेल तर सांगा आरती. मी पत्रकार आहे. मी पण पत्रकार होतो ना, आमदार झाला, खासदार झाला. तुम्ही किती महिलांना उमेदवारी पण देणार? काय आहे की पत्रकारिता तुम्ही जे स्टार्ट केली होती ना, त्या काळची पत्रकारिता वेगळी आहे, आजच्या काळातली पत्रकारिता वेगळी झालेली आहे. डेमोक्रेसीच्या नावाखाली आपण हे सगळं जे पॉवर जे आहे ना ते कुठे ठेवलेले आहे, ते विधानसभा आणि लोकसभामध्ये ठेवलेलं आहे. तर तुम्ही हे समजू नका की आता पत्रकार खूप पॉवरफुल नाही. सगळ्यात जास्त पॉवर कुठे राहिलेला असेल ना तर ते लोकसभा आणि विधानसभामध्ये, जिथे आरतीला कधी जागा मिळणार नाही. म्हणून इम्तियाज जलीलने 24 वर्षाची पत्रकारिता सोडली, रामराम केलं आणि मी म्हटलं की नाही, आता मी अदर साईडला येणार नाही, आहे. महिलांना किती उमेदवारी देणार आहे विधानसभेत? 100% देणार आहे. बरं. माझ्या आता मी विदर्भाची लिस्ट हे करत होतो. अनेक महिलांनी आमच्याकडून ते मागणी केलेली आहे आणि नक्की आम्ही देणार आहे. म्हणून तुम्ही तुला ऑफर करत आहे ना लढायचं. मी तर पत्रकार. अजून एक प्रश्न तुमच्याबद्दल सगळ्यांच्या मनात आहे की MIM ही भाजपची बी टीम आहे असा एक आरोप केला जातो. म्हणजे यांनी हिंदूंचं ध्रुवीकरण करायचं, यांनी मुस्लिमांचं ध्रुवीकरण करायचं, असं राजकारण चाललंय असं म्हटलं जातं. आता तुम्ही नांदेडमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला आव्हान देणार आहात, असे आरोप तुमच्यावर जे होतात त्यांना काय उत्तर आहे? मी उत्तर देण्याच्या ऐवजी मी आपल्याला एक प्रश्न विचारतो. 2019 लोकसभाच्या निवडणूक,
MIM ला बी टीम म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि खूप सारे पत्रकारही बोलायचे. 500-550 लोकसभेची सीट्स पैकी MIM ने 2019 मध्ये किती सीट्स लढले होते? भारतीय जनता पार्टीला आपल्याला मदत करायचं होतो या आरोपला बघून 550 पैकी किती सीट्स लढायला पाहिजे होते भारतीय जनता पार्टीला डायरेक्ट फायदा देण्यासाठी? किती सीट्स लढले होते माहित आहे आपल्याला? पूर्ण देशामध्ये फक्त 3 सीट्स. एक होती हैदराबादची, असदुद्दीन अवैसी जिंकले. दुसरी होती इम्तियाज जलील औरंगाबादची, जिंकली. आणि तिसरी होती किशनगंजची, ज्याच्यामध्ये आम्ही 3 लाखपेक्षा जास्त मतं घेऊन दुसऱ्या नंबरवर होतो. मग 3 सीट्स लढून सुद्धा तुम्ही आमच्यावर बोट दाखवतो की आम्ही भारतीय जनता पार्टीला, मग मी गोट्या खेळण्यासाठी माझी पक्ष स्थापित केलं का? गुल्लीडंडा खेळण्यासाठी? राजनैतिक पक्ष आहे ना माझा. मी काय माझ्या पार्टीचा विचार न करता, अरे नाही हे जे आहे ना यांच्या बाबतीत, मग काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना आली औरंगाबादमध्ये कशाला ते आपल्या उमेदवार उभे केलं होतं? एक सिटिंग MP होतं ना, मग त्याला पाडण्यामध्ये कुणाचा हात? तुम्ही कोणत्या नंबरवर आले? 3ऱ्या नंबरवर आले. महाविकास आघाडीच्या कॅन्डिडेट माझ्या विरोधात 3ऱ्या नंबरवर आलं. जिंकलं कोण? तर भारतीय जनता पार्टी, एकनाथ शिंदेचा कॅन्डिडेट जिंकलं. मग बी टीम कोण झाली औरंगाबादमध्ये? एक सिटिंग MP ला तुम्हाला हजम करता आला नाही का? सगळ्या मुस्लिम समाजाचं मत पूर्ण महाराष्ट्रामध्ये घेतलंय तुम्ही. एक मुस्लिम खासदार तुम्हाला चालत नाही होता. त्याला पाडण्यासाठी 3ऱ्या नंबरवर आले ना तुम्ही. म्हणजे तुमचा सगळ्याच पक्षांवर आरोप आहे. अजून एक मुद्दा आहे वक्फ बोर्डाच्या जमिनींचा. वक्फ बोर्डाला सरकारने जे पैसे दिले त्याच्याबद्दल एक प्रचार केला गेला की बघा हे सरकार वक्फ बोर्डाला एवढे पैसे देत आहे. त्याच्यावर तुमची काय भूमिका आहे? वक्फ बोर्डाच्या एकूण जमिनी, त्यांच्या सगळ्या संस्था, याचं नेमकं काय करायला हवं? काय हे की आरती, मी नाही का वक्फ बोर्डाचा सदस्य होतो 5 वर्ष खासदार या नात्याने, आणि मी बघितलेलं आहे की इतकी प्रॉपर्टीज आहे वक्फ बोर्डाची, पण ते फक्त पेपरवर आहे. मॅक्सिमम प्रॉपर्टीज एन्क्रोच करण्यात आलेली आहे. कोर्टाचाही जे रवैया आहे वक्फ बोर्डाच्या प्रॉपर्टीजच्या बाबतीत, वक्फ ट्रिब्युनल एक विशेष कोर्ट स्थापित करण्यात आलेला आहे. त्यांच्या ऑर्डर कोणीही मानायला तयार नाही. कलेक्टर मानायला तयार नाही आहे. आता जालना रोड सारख्या आमच्या ठिकाणी इतकी प्राईम प्रॉपर्टीज आहे. मी त्याच्या मागे लागले होतो. तो माणूस कोर्टामध्ये गेला आणि कोर्टाने स्टे आणून दिला. आता ते स्टे वेकेट करण्यासाठी ते इतके मोठे मोठे लॉयर्स लावतो. कैलाश पेट्रोल पंपचा एक उदाहरण देतो. करोडो रुपयाची प्रॉपर्टी आहे, वक्फ बोर्डाची प्रॉपर्टी आहे, सगळं काही क्लिअर आहे. पण कोर्टामध्ये, मग हायकोर्टाच्या नंतर सुप्रीम कोर्टामध्ये असं हे प्रकरण सुरू असतं. तर मला असं वाटत नाही की वक्फ बोर्डाच्या जमिनी, वक्फ बोर्डाची संपत्ती याचा उपयोग मुस्लिम समाजासाठी करता येईल, शिक्षणासाठी करता येईल, आरोग्यासाठी करता येईल? मी लोकसभामध्ये एक भाषण केलं होतं कि मोदी जी आप माइनॉरिटी डिपार्टमेंट बंद कर दीजिएगा, मुसलमानों को है तो आप है तो ये 100, 200, 300 करोड़ रुपए की खैरात मत दीजिएगा उसमें. आप सिर्फ वक्फ बोर्ड की जितनी जमीनें हैं वो वक्फ बोर्ड की जमीनें मुसलमानों को वापस करवा दीजिएगा. जिसके ऊपर सरकारी ऑफिसेज है, जिसके ऊपर अतिक्रमण है, वो जमीन मुसलमानों को वापस कर दीजिएगा. कुछ खैरात तो हम सरकार को भी देने के लायक बन जाएंगे. इतनी जमीनें हैं पूरे देश भर के अंदर में. पण काय आहे, त्यांचे डोळे ही ते वक्फ बोर्डाची जमिनीवर आहे. कारण ते हडप करणारे जे लोक आहे ते सगळे सत्तेमध्ये बसलेले आहे. ते विरोधी पक्षातले नेते असू शकतात ते किंवा सत्ताधारी पक्षातले. जिन जिन लोगों ने इसको खाए है ये पूरे नेते हैं. तर आता त्यांची डोळं सगळं नाही का ते आपण लिगलाइज कसा करता येईल म्हणून ते जे आता वक्फ बोर्डाचं बिल आणण्यात आलेलं आहे त्याच उद्देशाने आणण्यात आलेलं आहे. एक तुमची मागणी अशीही होती की तुम्ही हज यात्रेसाठी जे अनुदान देता ते अनुदान कमी करून तुम्ही मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा प्रयत्न करा. मी लोकसभामध्ये असदुद्दीन अवैसी साहेबांनी लोकसभामध्ये हे मुद्दा मांडला होता की हज जे आहे ना ते एक रिलिजियस ऑब्लिगेशन आहे माझ्यावर, सर्व मुस्लिम समाजावर आहे. माझ्याकडे पैसे असतील तर मी जाणार, नाही तर माझ्या नातेवाईकांची मदत घेणार. आणि मी म्हणजे हे माझं व्यक्तिगत हे आहे की मी कशा प्रकारे माझा पैसा रेस करून हजला, सरकारला काही देणं घेणं खूप व्हायला पाहिजे. म्हणून आम्ही मागणी केली होती तुम्ही दरवर्षी जे किती 1000 कोटी रुपये हजच्या सबसिडीच्या नावाखाली तुम्ही मुस्लिम समाजाला देत आहे ते द्यायला थांबवा. आणि त्या पैशातून मुस्लिम मुलींसाठी
विशेष शाळा उभे करा, हॉस्टेल्स मुस्लिम मुलींसाठी उभे करा. सरकारने काय केलं की ज्यांना जितकं ऐकायचं होतं तितकं ऐकलं, त्यांनी मुस्लिमांची हजची सबसिडी बंद केली. आणि आम्ही विचारलं की बाबा स्कूल्स किती स्थापन केले, एकही नाही. आता तुम्ही 2014 पासून राजकारणामध्ये आहात, त्याच्या आधी पत्रकारितेमध्ये आहात. तुम्हाला काय वाटतं मुस्लिम समाजाची सध्याची स्थिती काय आहे, महिलांची, तरुणांची? खूप वाईट आहे. खूप म्हणजे दुर्दैव आहे की 5 कमिशन्स, इन्क्वायरी कमिटीज स्थापित करण्यात आली होती, सरकारने स्थापित केली होती. ते राज्य सरकार असू द्या किंवा केंद्र सरकार. त्याच्यामध्ये सच्चर कमिशन आहे, महमूदुर रहमान कमिटी आहे, कुंडू कमिटी आहे, रंगनाथ मिश्रा कमिटी आहे. हे सगळं कमिशन्सनी, सगळ्या कमिशन्सचा फायनल जे हे होतं रिडिंग की दलित समाजपेक्षा जास्त वाईट परिस्थिती कुणाची असेल या देशामध्ये तर मुस्लिम समाजाची आहे. सगळ्यात जास्त ड्रॉपआउट जे आहे ते मुस्लिम समाजाचा आहे. हे गव्हर्नमेंट कमिटी तर फक्त मुस्लिमांना उल्लू बनवण्यासाठी तुम्ही कमिटी के ऊपर कमिटी, कमिटी के ऊपर कमिटी, मग त्याची रिपोर्ट आल्यानंतर तुम्ही थंड्या बस्तात मध्ये टाकतात, त्याच्यावर काही अंमलबजावणी करणार नाही. आम्हाला काय पाहिजे? मैं चांद सितारे नहीं मांग रहा हूं, मैं चाह रहा हूं कि हमारे मोहल्लों में से पुलिस स्टेशन कम होने चाहिए, वहां पर स्कूल्स होने चाहिए, वहां पर कॉलेजेस होने चाहिए, हमारे इलाकों के अंदर गार्डन होने चाहिए, पार्क्स होने चाहिए, प्लेग्राउंड्स होने चाहिए, ना कि नशे का कारोबार करने के लिए है. तो वहां पर जिस तरीके से गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड हे सगळं नशेचा कारोबार मुस्लिम एरियामध्ये सुरू कर, गव्हर्नमेंट स्पॉन्सर्ड बोलतो, त्यांच्यामध्ये पोलीस पण येतं. पोलिसांच्या संरक्षणामध्ये हे सगळं पूर्ण देशामध्ये मुस्लिम एरियामध्ये सगळ्यात जास्त आज गंभीर विषय कोणता असेल तर ते ड्रग्सचा, ते नशेचा जे कारोबार, पोलिसांच्या देखरेख किंवा सरकारने स्पॉन्सर्ड केलेला जे इव्हेंट आहे ते नशेचा कारोबार आहे. तुम्हाला असं नाही वाटत की सरकारची जबाबदारी तर आहेच, पण मुस्लिम समाजामधल्या पुरोगामी विचारांच्या लोकांनी, समाजानेच पुढे यायला पाहिजे, तरच काहीतरी बदल होऊ शकेल? काय आहे की मी समजा आमच्या एरियामध्ये कोणीतरी नशेचा कारोबार करत आहे, त्याला पकडून समाजाने, जसं तुम्ही म्हणतो ना, समाजाने पकडून त्याला पोलिसांच्या हवाले केले आणि तो माणूस 2 दिवसानंतर सुटून येतं, मग 3ऱ्या दिवसापासून ते पुन्हा ते कारोबार करतं. म्हणजे दिस इज अ कलेक्टिव्ह एफर्ट. म्हणजे मी फक्त नशेच्या कारभाराबद्दल नाही बोलत आहे, एकूणच समाजाची प्रगती व्हायची असेल, शिक्षण हवं असेल, रोजगार हवा असेल. काय आहे की आपण बघितलं असेल की UPSC मध्ये आज जितकं मुस्लिम युवती, मुस्लिम यंगस्टर्स जे UPSC पास करत आहे, MPSC पास करत आहे, त्यामध्ये मुस्लिम चा पर्सेंटेज खूप वाढलेला आपल्याला बघायला मिळत आहे. कारण मुस्लिम समाजालाही हे, मुस्लिम यंगस्टर्स को भी ये समझ में आ रहा है कि हमारे को अब कोई नौकरी नहीं देने वाला है, हमको अपने पैरों के ऊपर खड़े रहने का है करके, तो चलो पढ़ो, मेहनत करो करके उसमें. तो मुस्लिम इंडस्ट्रियल्स भी आ रही है, मुस्लिम बच्चे हैं तो UPSC MP पास करके IAS IPS ऑफिसर्स भी बन रहे हैं, इसमें कॉम्पिटिटिव एग्जाम्स के अंदर उनका सहभाग हो रहा है. तो मुस्लिम कम्युनिटी हैज रियलाइज की आता आपण गव्हर्नमेंटला बघून काही होणार नाही. इसमें गव्हर्नमेंट कोणतीही असो, त्यांच्या मुस्लिमांच्या बाबतीत बघण्याचा दृष्टिकोन जे आहे ते सगळं सिमिलर आहे. ते काँग्रेसची सरकार आली किंवा भारतीय जनता पार्टीची आली किंवा राज्यामध्ये सेनाची उद्या, मुस्लिमांना बघण्याचा दृष्टिकोन तेच आहे. म्हणून मुस्लिम जे आहे ना, आता रियलायझेशन केल्यानंतर कि नहीं, अपने को अपने ही मसले को हल करना है, अपने ही पैरों के ऊपर खड़े रहना है, अपनी लड़ाई अपने को खुद लड़ना है. खुद लढणी आहे. इम्तियाजजी, मला विचारायचं आहे की तुम्ही अगदी खासदार असा, देशाचे राष्ट्रपती असा किंवा एखादा खेळाडू असा, तुमच्याकडे मुस्लिम म्हणूनच पाहिलं जातं या देशामध्ये. तुमचा वैयक्तिक अनुभव काय आहे? तुम्हाला काय वाटतं? खूप वाईट वाटतं. म्हणजे आरती, 1947 मध्ये जेव्हा देश आझाद झाला होता, माझ्या पूर्वजांना विचारण्यात आलं होतं की तुम्हाला इथे राहायचं आहे की पाकिस्तानला जायचं आहे. माझ्या पूर्वजांनी सांगितलं की नाही, ही माती आमची आहे, या मातीमध्ये आम्ही जन्म घेतलेला आहे और इसी मिट्टी के अंदर दफन होंगे. पण जेव्हा मला रस्त्यावर कोणत्या एका सभेमध्ये कोणी असा उभे राहून म्हणतो की मस्जिदों में घुस घुस के हम मारेंगे करके, वाईट वाटतं नाही का? मलाही वाईट वाटतं आणि मला पूर्ण विश्वास आहे
की तुम्ही दुसऱ्या जातीचे असून सुद्धा तुम्ही जेव्हा अशा प्रकारचे वक्तव्य ऐकतात तर तुम्हालाही वाईट वाटतं. कारण सगळं समाजाचे लोक जे आहे ना ते वाईट नहीं आहे. मुस्लिम समाज में भी कुछ खराब होंगे तो हिंदू समाज में भी कुछ खराब होंगे. लेकिन जब मुझे मेरे धर्म के बारे में ही मतलब गालियां दी जाती है और कोई कार्रवाई नहीं होती है, भगवा चोला ओढ़े अपने आप को साधु संत स्वामी कहने वाले लोग अगर मेरे प्रॉफिट मोहम्मद के बारे में अगर आप कुछ गलत कहते हैं तो ये वो देश है जहां पर हिंदू धर्म के अंदर 33 करोड़ भगवान को माना जाता है, जिसमें आप पत्थरों की भी पूजा करते हैं, झाड़ की पूजा करते हैं. हमने कभी सवाल नहीं उठाया है. लेकिन मैं किसकी इबादत कर रहा हूं, मैं किसको पूज रहा हूं, वो अच्छा है या बुरा है ये मैं तय कर रहा हूं. तर अशा प्रकारचं जेव्हा आज जे वातावरण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये आपल्याला बघायला मिळतं आणि एकनाथ शिंदे साहेब जे पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे, सर्व जाती धर्माचे मुख्यमंत्री आहे, मुस्लिम समाजाचेही मुख्यमंत्री आहे, जेव्हा एका साधू आपल्याला संत म्हणणारा एक माणूस जेव्हा अशा प्रकारचं वक्तव्य करतो तेच मुख्यमंत्री त्यांना येऊन शाबासकी देतो आणि त्यांच्या समोर सांगतो की तुमच्या केशालाही आम्ही हात लावू देणार नाही. असंच वक्तव्य नितेश राणेही करत असतात, स्फोटक वक्तव्य करत असतात. त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून तुम्ही मुंबईमध्ये तिरंगा यात्रा सुद्धा काढलेली होती. तुम्हाला वाटतं की अशा पद्धतीनं प्रतिकार करत राहिलं तर परिस्थिती थोडी बदलू शकेल? ते काय आहे की लोकांमध्ये इतकं रोष होतं की ऑलमोस्ट 60 FIRs रजिस्टर करण्यात आले होते त्या महाराजांच्या विरोधात. हे नितेश राणे काय कारवाई झाली तुम्ही सांगा मला, काय कारवाई झाली? मग नियम वेगळे आहे का? मी आज असं वक्तव्य करू शकतो का? तुम्ही विचार करा आरती की एका सभेमध्ये इम्तियाज जलील उभे राहून कि मैं हिंदुओं को इस तरह से मंदिरों में, मी बोलणार नाही कारण माझी संस्कृती नाही आहे, मेरी तहजीब इसकी इजाजत नहीं देता. पण नियम आहे का नाही आहे? मी बोललं असतं असं काही तर स्टेजच्या खाली आल्यानंतरच मला पुलिसांनी कि चलिए साहब बैठिए गाड़ी के अंदर, आपको पुलिस स्टेशन ले जाना है करके 60 FIRs रजिस्टर होऊन सुद्धा तुम्ही काही कारवाई करत नसेल तर हे राज्य हे देश कुठे चाललेला आहे? याचा अंत होणार का? याचे एंड होणार का नाही होणार? तुमचं हे सगळं ऐकून मला राहत इंदोरींची कविता आठवली की हिंदुस्तान किसी के बाप का नहीं है. पण एकूण हिंदू मुस्लिम ध्रुवीकरण, मोहम्मद नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान लावावी लागते, या सगळ्या वातावरणामध्ये तुम्हाला काय वाटतं एक मुस्लिम नागरिक म्हणून, मुस्लिम माणूस म्हणून हा देश तुमच्यासाठी आहे का? देखिए आपने राहत इंदौरी का आधा शेर पढ़े है, पूरा शेर ये है कि सभी का खून शामिल है यहाँ की मिट्टी में, ये मुल्क किसी के बाप की जागीर नहीं है. म्हणजे याचा अर्थ हे आहे की सगळ्या जाती धर्माचे लोक इथे राहणारे आहे. आता तुम्ही मला सांगणार की इम्तियाज जलील तुला काय खायचे आहे हे आम्ही निर्णय घेणार आहे. तू नमाज पढ़ण्यासाठी जाताना काय घालायचे आहे, कशा प्रार्थना करायचे आहे, तू कुणाची पूजा करायची आहे, किसकी इबादत करना है ये भी हम तय करेंगे इसके अंदर. तू जिसकी इबादत कर रहा है वो बराबर नहीं है करके तुम्ही हे सांगणारे कोण आहे? म्हणजे डेमोक्रेसी आहे का नाही आहे? 1947 मध्ये देश जेव्हा आजाद झालं होतं तर त्याच्यानंतर रिलीजियस फ्रीडम सगळ्यांना देण्यात आलेली आहे. मग तुम्ही वारंवार एका विशिष्ट धर्माला तुम्ही कशा टार्गेट करतात? तर चिंता आहे, म्हणणं असं आहे की एकूण जो दहशतवाद पोचला गेला या देशामध्ये त्याच्या मागे मुस्लिम समाज आहे, बऱ्यापैकी अंधश्रद्धा, नंतर हिंसा, या मागे सुद्धा मुस्लिम समाज आहे. सरकार कोणाची आहे? मी इतकी मोठी रॅली, तिरंगा रॅली मुंबईपर्यंत घेऊन गेलं, कुठे एक असा सिंपल इन्सिडेंट दाखवा. मला डेमोक्रेटिकली हे राईट आहे का नाही आहे की मला रोष बाहेर काढण्यासाठी पीसफुल पद्धतीने मी माझा रोष अशा प्रकारे काढू शकतो. तर हिंसक कोणी करत असेल तर त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे ना. सरकार तुमचीच आहे ना. बांगलादेशमध्ये काही झालेला आहे, तुम्ही असा वारंवार बोलतात की हिंदूंवर अत्याचार होत आहे बांगलादेशमध्ये, मग त्याचा दोष तुम्ही इम्तियाज जलीलला देणार? मीही निंदा केलेली आहे, मुस्लिम समाजानेही त्याची निंदा केलेली आहे, लेकिन वहां पे कुछ होगा तो हम इम्तियाज जलील को फांसी पे लटकाएंगे, हे कितपत योग्य आहे? कोणीतरी चुकत असेल तर त्याच्यावर कारवाई करा ना. तुमच्याकडे सरकार आहे ना, पोलीस तुमच्या हातात आहे ना.
तर तुम्ही का कारवाई करत नाही? कोणीतरी असा प्रकारचा कायदा कानून किंवा हिंसा करत असेल तर त्याच्यावर कारवाई करा, आम्ही त्याचं समर्थनच करू. पण कायदे सगळ्यांसाठी बरोबर आहे. एका समाजाच्या बाबतीत तुम्ही कारवाई करणार आणि दुसऱ्या समाजाला मोकाट छोडणार, तर हे बरोबर नाही आहे. हे सगळं जे द्वेषाचं वातावरण आहे इम्तियाज सर, याच्याबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. पण ह्याला सोल्युशन तुम्हाला काय वाटतं? म्हणजे रोजगाराच्या संधी, अर्थव्यवस्था सुधारणं, मुस्लिम तरुण तरुणींना मुख्य प्रवाहात आणणं, काही हे उत्तर आहे का? आरती, मला इतका आनंद वाटतं की मी ज्या शहराच्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करत होतो 2019 असू द्या किंवा 2024 मध्ये, 2024 मध्येही माझा पराभव झाल्यानंतर मी पूर्ण विश्वासाने सांगतो की जे यंगस्टर्स आहे माझ्या शहरातले, जे शिक्षित आहे, त्यांनी मतदान मला केलेले आहे. त्यांनी म्हणजे बघितलं, हिंदू असो, हा, हिंदूच्या बाबतीत मी बोलतो की जे यंगस्टर्स होते की त्यांचे पॅरेंट्स जे आहे ना ते कट्टर भाजपचे समर्थक असेल, एकनाथ शिंदेचे समर्थक असेल, उद्धव ठाकरेंचे समर्थक असेल, शरद पवारांचे, पण जे यंगस्टर्स होते ना, बॉयज अँड गर्ल्स, त्यांनी सांगितलं नाही आम्ही इम्तियाज जलीलला मतदान करणार आहे करके. तर मला नाही का ते पॉझिटिव्ह एक साईन दिसते. मध्ये सिल्वर लाईनिंग आपण जे म्हणतो ना, या सिल्वर लाईनिंगमुळेच तुम्ही नांदेडची लोकसभा निवडणूक सुद्धा लढवणार आहात, काय विधानसभा निवडणूकही लढणार आहात. काय आहे की देर इज नथिंग टू लूज ना. पॉलिटिक्स मध्ये दोनच गोष्टी असतात, इदर यू विन ऑर यू लूज. म्हणजे पराभव झाल्यानंतर तुम्ही आता संपलेले आहे, आता तुमचं आयुष्य संपलेलं आहे. मोठे मोठे नेते पराभव झालेले आहे. दॅट इज नॉट द एंड ऑफ युअर लाईफ, दॅट इज नॉट द एंड ऑफ एव्हरीथिंग. एकदा एक मर्तबा गिरेंगे, फिर उठेंगे, फिर चलेंगे, फिर दौड़ेंगे, फिर गिरेंगे, फिर उठेंगे. उसके अंदर व्हाट इज देयर मतलब. और कोशिश अगर नहीं करेंगे, कहते हैं ना कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती है उसमें. अब तुम यहाँ पे बैठ के बोलेंगे कि यार नांदेड़ में तुम जीतेंगे क्या? अरे साहब, जब तक मैं पानी में कूद ही नहीं मारूंगा तो मुझे तैरना कैसा आएगा, समझ में आएगा उसमें. तर जो पुन्हा तुम्ही आता उडी मारायला तयार झालेला आहात. तैयार है, मैं तो हमेशा के लिए तैयार रहता हूँ. थँक्यू वहिनी थँक्यू. मराठीशी इम्तियाज जलील सरांनी अतिशय मनमोकळेपणाने संवाद साधलेला आहे तुमच्याशी. तुम्हाला काय वाटतं? थोडेसे पूर्वग्रह बाजूला ठेवून या सगळ्यावर कमेंट करावीशी वाटते का? आपल्या देशाबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि इम्तियाज जलील सरांनी जे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याला तुमची काय प्रतिक्रिया आहे? आम्हाला नक्की कळवा, कारण महाराष्ट्राच्या मनात काय असा प्रश्न या निवडणुकांच्या निमित्तानं आम्ही विचारतो.